इकडतून माहिती तुम्हाला तुम्ही थोडी मदत केली ना तर केली. मी 8 वाजेपर्यंतच देतो तुम्हाला सगळं. तुम्ही गुन्ह्यात बसू नका एवढी विनंती तुम्हाला. 8 वाजेपर्यंत देतो. गुन्ह्यात बसू नका एवढी विनंती. नाही, मी गुन्ह्यात बसताना तुम्हाला चटके बसते. तुम्हाला चटके बसतील, मी तुम्ही पाठवून काढतो. रात्री 1 वाजेला मुख्यमंत्र्याला चटके बसतील, तुम्हाला चटके बसतील आणि ते पटकून होईल. कारण हे सूचनेशिवाय होत नाही आदेश. तुम्ही काढायला म्हणलात ना, आता आम्ही काढायला फक्त मी एकदा काना घालून मी ताबडतोब बोलून घेतो 2 घंट्यातच. लय वेळ बिनायला विचारला वेळ घालू नका. मी म्हणतो 4 बिने वाजू देत, फक्त लांबून यायला त्याला वेळ लागेल ना अभ्यासाला. म्हणजे पुन्हा लोड नको. पण एक ध्यानात ठेवा बरं साहेब, हे पाहिजे बरं का जी आर पाहिजे 17 पाहिजेच पाहिजे. तुम्ही करू शकता आमची चटणी आम्ही तुम्हाला बसतो. माझ्या शब्दाचा समजून घ्या. समाजाचं कल्याण होईल आंदोलनाच्या माध्यमातून. साहेबाचंच मानलंय मी. तुम्ही मागचा माझ्या बाहेर बघा, सगळं बघा. मी व्यासपीठावर हाकलून दिले. रात्री पूर्ण 1 वाजेपर्यंत सगळे तयार. शिंदे साहेब जसं काम करू शकतात तसे काम तुम्ही करायला लागला. एकनाथ शिंदे साहेब जसं काम केलं तसं तुम्ही करायला लागला. साहेबांना बी करा म्हणा तसं. रात्री द्यायची तयारी. रात्रीला वेळ पोरं होते, आमचं हे चाललं. मी फक्त हे बरोबर एक वाचून घेतो आणि तुम्हाला सांगतो सूचना काढा. तुम्ही सूचनासाठी थांबणार येतात. कारण तुम्ही म्हणलात हे तुम्हाला दाखवायला आणले आणि तुम्ही हो म्हणले का मी सूचना काढायला लागलो. त्यामुळे मी बी 4 जणांना विचारून घेतो. अभ्यासाला तुम्हाला लगेच सांगतो सूचना. काय नाही, रविवारी बी निघते सूचना, काही नाही अडचण नाही. अधिवेशन झालं रविवारी. आम्ही 100% आणण्यासाठीच काढलं ना म्हटलं. आपण जर मान्यता दिली तर उद्या मुंबई जाणार, उद्या आयला पाहिजे झाली मुंबईत जाणार आहे. सातारा संस्थांचा लागतो. तुम्हाला स्वतः जाऊन भरावं लागेल. लगेच जा, लगेच जा. मला उद्या सोमवारी भरावं लागेल. तुम्ही साहेब आता पुरा वेळ आमच्यासाठी समाजसाठी. मला तुमचे सगळे दौरे बंद करा. काय म्हटलं, मला थोडे वेळ द्यावं लागेल म्हणे. पण मी नवीन झाला रोजंदाल उद्या माझ्या मी काही चुकीचं काही केलं असेल उद्या त्याच्यावर माझ्यावर आपण मला थोडा वेळ द्या ना. मी पाहिजे दिल्लीसाठी आपल्याला 2 दिवसांनी मंगळवारी बोलणं करून 2 तर लगेच साहेब हे होतंय लगेच. ते त्याच्यामध्ये ठीक हे अडचण लगेच होतंय, रात नाही लगेच होतं. मी उन्हात बसलं की लगेच होतंय. साहेबाला चटके बसतील. नाही, नाही. फडणवीस साहेबाला फक्त आंदोलन हाणून मोडून टाकू नका एवढं सांगा. नाही. तुम्ही काय चिंता करा, तुम्ही आपलं सुद्धा नाही काय त्याचं कारण सांगतो. राज्यात जर आंदोलन सुरू झालं तर थांबणार नाही. म्हणजे तुम्हाला आम्ही घरचे येत म्हणून सांगायला लागलो. तुम्ही हल्ला करता किंवा त्या अंतरवालीसारखं प्राणघातक गोळ्या तुम्ही म्हणजे सरकार, तुम्ही म्हणजे सरकार. तर आंदोलन पुऱ्या राज्यातलं सगळी जबाबदारी माझी. मला नाही थांबणार बरं का. मी आज बी पोराला गप म्हणलं की गप बसते राज्यातली पोरं थांबणार नाहीत बरोबर. कारण 2-4 महिने आंदोलन चाललं रस्त्यात. म्हणजे हे पण तुम्हाला सांगून ठेवायला लागलो, सावध करायला. आडमुठाने बोलायलो बरं. आणि मला वाटतं तुम्ही काय करा की इथं आपल्या कोणी संबंधित लोकांशी बोलून घ्या. लगेच बोलतो तर तुम्ही उठले की लगेच फोन सुरू आमचे. म्हणजे मग त्याकरता माझी विनंती होती की माझ्या मुलात पैसे तुम्ही जागेवर बसून राहा. हलू नका तुम्ही हलू नका. आहेत तसेच राहा. मग मी उठलं की पुरे उठतील. मला तुम्ही जागेवर राहा. पुरा ते पोरं हलतील तिकडे. जाताना येताना कोणी आरडा करायचा नाही बरं का. आता ते सूचना काढायसाठी पुन्हा तिकडे जाणार आहेत. ते ड्राफ्ट आपल्याला आणून दिलाय. त्याच्या शासनाच्या सूचना त्या काढायसाठी त्यांना पुन्हा वापस जायचंय. ते येते जाते तर तुम्ही आरडा करता. तुम्ही परत येते जाते तर आरडा करता. आरडा नाही करायचा. शांत राहायचं. उलट आलेल्या पाहुण्याला सन्मानाने वाटा लावायला जायचं येताना. कारण आपण जागा सोडत नाहीये. पुऱ्या मागण्यावर तर जागा सोडत नाहीत. तुम्ही आलेल्या पाहुण्याला सन्मानाने येऊन देत जा आणि सन्मानाने जाऊ द्यायचंय. सन्मानानं. कारण ते म्हणले तर आपल्याला ड्राफ्ट आणून दिलाय. त्या ड्राफ्ट प्रमाणे आम्ही सूचना काढतो. मी बी म्हणलं अभ्यासकाला थोडं बोलून घेतो. मी ड्राफ्ट बरोबर आहे का. आपण संध्याकाळपर्यंत जर सांगितलं या सूचना चांगल्या आता हे ड्राफ्ट चांगला आहे याच्या सूचना काढा तर ते म्हणले आम्ही लगेच काढतो सूचना. पण त्या अभ्यासकांना त्यांना मी जरा फोन लावून आता बोलून घेतो. तुमच्या कोणी अभ्यासक ओळखीचं असले त्यांना म्हणा 5 वाजेपर्यंत इथं या. मी बी मीडियातून आता आव्हान करतो. आणि त्यांना जाता येताना कुणी येऊ, हे येऊ, दुसरे मंत्री येते बदलून येते. आपले आपण काय म्हणायचं त्याला संस्कार दाखवायचे. आणि उन्हातलं उपोषण ध्यानात ठेवा. मला बोलायला लई लावून जाऊ नका. काय होतं इथं उन्हात मला जास्त जर त्रास व्हायला लागला तुम्हाला बोलू का काय करू. त्यामुळे कुणी धिंगाणा ते करत नाही. मग मला पळायला लागतं तुमच्याकडं. काहीच करायचं नाही. शांत राहायचं. मंत्री येऊ जाऊ
आपण तोडगाच काढू. विखे पाटील साहेब जबाबदारी सोपून दिली आपण. ते काय होतं पोराला नाही मला काय विनंती आहे की आता भेटत नाही अभ्यासाकडे चर्चा करून मग निर्णय घ्या. तुम्हाला वाटतं की संध्याकाळी आंदोलन भाग सोडा. तुम्हाला वाटतं संध्याकाळी पण मला गरजेचं आहे. मला इकडं ऊन लागलं तर तिकडं तुम्हाला माझा शब्दशः अर्थ समजून माझा शब्दशः अर्थ समजून इथं आम्ही उन्हात तळपलो तुम्हाला चटके बसणार आहे. तुम्ही पटापट करणार. होणार आहे ना दादा त्याच्यामुळे नाही 10 महिने गेले त्यांना पण माहिती आहे. विखे पाटील साहेबांना पण माहिती आहे 10 महिने गेले. होऊ दे अभ्यासाकडे चर्चा होऊ दे. मग आपल्याला संदर्भ आला तर आपण उद्या निर्णय करू. उद्या मुंबईला जायचं उद्या आल्या पाहिजे यांच्या असतं जमणार नाही मंगळवारी करू. ही बरं का याच्यावर तुम्हाला जोरात द्यावं लागेल ना. म्हणून मला मुंबईला मी गेलो मंगळवारी आमचा हक्क आहे तुमच्याकडं. तुमचे दौरे रद्द करा. समाजासाठी हे सत्य नाही म्हणतोय मी की असलं बी काही तर सगळं दौरे रद्द करा. रद्द करून थांबलो ना हा सगळं रद्द करा आणि याच्यातच वेळ द्या. कारण हे लय गरजेचं आहे. कारण हे जर एकदा फिरलं ना तुम्हाला म्हणून मी अर्थ समजतोय तुम्हाला पण हे जर एकदा फिरलं ना ते फिरणार. साठी साहेब नव्हते आज ते म्हटले मी सोमवारी येतो मला 2-3 दिवसात अभ्यास ना तुम्हाला उद्या सरकारची बाजू मलाच मांडायची कोर्टामध्ये. उद्या जर मी बाजू मांडत कमी झालं उद्या माझ्या सरकार उद्या पहिले रद्द केले काय होत नाही. मीडियाचा बांधव ड्राफ्ट विखे पाटील साहेबांनी आणून दिला आहे. त्या ड्राफ्टनुसार ते राज्य सरकारच्या वतीनं सगळ्या सूचना देणार आहेत. अधिकृत सूचना सरकारच्या वतीनं पत्र काढून शासकीय आदेश सूचना प्रत्येक अधिकाऱ्यांना ज्या त्या संदर्भातल्या 58 लाख नोंदी सापडल्या त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या आणि कुणबी प्रमाणपत्र जर दिले असले त्याचे व्हॅलिडिटी द्या. नसता संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून त्याला बडतर्फ केलं जाईल किंवा निलंबित केलं जाईल. अशा सूचना सरकार काढणार आहे. त्यांनी आपल्याला ड्राफ्ट दिला आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं तुम्ही एकदा ड्राफ्ट वाचा आम्हाला सूचना काढायला सांगा आम्ही लगेच काढतो. पण सूचना काढायला नाही आहेत म्हणून त्यांना सांगितलं मी उपोषण थांबवणार नाही. आमच्या दोघात आम्ही ते मान्य केलं एकमेकाला. हैदराबाद गॅझेटियरनुसार देण्यासाठी SOP तयार केली. SOP कशी आहे मी थोडी अभ्यासकांना सांगतो विचारतो आणि तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळवतो असं त्यांना सांगितलं. जात पडताळणी प्रमाणपत्राचा विषय ते दर 15 दिवसाला आढावा घेणार आहेत. हे मात्र आम्हाला योग्य वाटतं. ते आपण सूचनाच काढावं लागतील तेव्हा ते अहवाल राहणार आहे. सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR लगेच काढा असं मी त्यांच्याकडे हट्ट लावून धरलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे 1 महिना माझं म्हणणं आहे 1 दिवस सुद्धा नाही. आणि ती आमची चर्चा झाली. तुम्हाला सातारा संस्थांचा हैदराबादचा सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR लगेच काढावा लागेल. तर ते म्हणले मी सुद्धा आता लगेच दौरा बंद करून त्या दौरा तसा कालपासून त्यांनी बंदच केला आहे. ते इकडेच आहेत आंतरवालीतच. तर ते जाऊन बोलतो म्हणतात. त्यांना मुख्यमंत्र्यांशी पण ह्याविषयी बोलावं लागेल. लहान विषय नाही आहे आणि कायदेतज्ञाशी बोलावं लागेल. ते बी सांगतोत म्हणले करतोत म्हणले आता करते नाही त्यांचा भाग. पण मी थांबणार नाही हे त्यांच्यावर निरोप दिला आहे. स्वतंत्र मराठा समाजासाठी मंत्रालय 1 महिन्याची वेळ मागितला आहे. ही फक्त मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर एका दिवसात होतं. 1 महिन्याची वेळाची त्याला गरजच नाही अजिबात. कारण ते समाजाच्या लेकराचं कल्याण होईल. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या पैशाचा विषय 15 दिवसात देऊन टाकून म्हणते ते ठीक आहे. ते पण पटलं आम्हाला. कुणबी प्रमाणपत्राच्या वितरित करण्याची कारवाईची दर 8 दिवसाला आढावा घेऊ म्हणते. जिल्हाधिकाऱ्याला हेल्पलाईन देऊ ठीक आहे. ते पण चांगलंच. ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा 15 दिवसाला घेणार आहे. त्याच्या पण सूचनाच काढावं लागणार आहे. त्याही काढतोच म्हणले. हे सगळेच काढतो म्हणलेत. काय अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे पैसे बी देतो. हां ते पण सूचना काढायला लागलेत देतोत म्हणून. सारथीच्या योजना पुन्हा सुरू करायला लागली. हा ते पण ते पत्रकच काढायला लागणार आहे. हा ठीक आहे. हे ड्राफ्ट दिलाय आणि ते म्हणले मी काढतो फक्त तुम्ही ओके म्हणून सांगा. तर मग ओके म्हणून सांगायचं असेल तर मला अभ्यासकांना पण विचारावं लागेल की हे ओके आहे का. थांब रे याला काढा बाहेर तिकडे काढा याला बाहेर काढा. अरे घ्या ना बाहेर काढा बाहेर त्याला. परत पुढे येऊन देऊ नका त्याला. मला हे अभ्यासकांना विचारावं लागेल की हे योग्य आहे का. आणि त्यांचंही तेच म्हणणं आहे तुम्ही फक्त ओके म्हणा आम्ही सूचना काढून टाकतो सगळ्या शासन स्तरावर आणि प्रशासन स्तरावर दोन्हीवर पण. कारण वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचना लागणार आहेत आणि सरकारच्या पण सूचना लागणार आहेत. तर दोन्ही काढतो म्हणून त्यांनी सांगितलं. मी आता अभ्यासकांना
बोलून घेतो 5 वाजेपर्यंत सगळ्या लांब किती असले तरी ते येऊ शकतात आणि त्या हिशोबानं हे सगळेच करून घेतो म्हणतात. आता त्यांना एकदा SOP देतो, हे सगळा विषय देतो, सूचना निघाल्या ते सगळं होऊन जाईल. पण माझं आव्हान करतो एकदम तुम्ही सांगा. माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आणि तज्ज्ञांना आव्हान आहे. फोन लावायला वेळ नाही आहे आणि मीडियाच्या माध्यमातून घराघरात विषय जातो फोनच्या आधी आणि मी उन्हात आहे, त्याच्यामुळं मी फोनवर बोलू शकत नाही आहे. आमच्या भावना पण समजून घ्या सगळ्या तज्ज्ञांनी आणि अभ्यासकांनी. तुम्ही तातडीनं आंतरवालीकडे या 5 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त आज सायंकाळच्या 6 वाजायच्या आत सगळ्यांनी या. तुम्हाला ही ड्राफ्ट दाखवायचा आहे, यानुसार GR काढायचेत का, यानुसार सूचना द्यायच्यात का, तुम्ही म्हणले ओके किंवा याच्यात बदल करा. तर मी पाटील साहेबाला तुमच्या समोर सांगतो की ही बदल करायचा साहेब. अभ्यासकांनी तातडीनं आंतरवालीकडे यावं 5 वाजेपर्यंत. धन्यवाद.